कॉम्बिनेशन अशा पद्धतीने इथे तयार केलंय आपल्या शास्त्रामध्ये की जे एक विश्वातली किंवा ब्रह्मांडातली एक विशिष्ट ऊर्जा खेचून आणणार आपल्यासाठी आणि ती आपल्याला देण्याचं काम करणार. हा केंद्रबिंदू म्हणजे सर्व आनंदमय चक्र. अशा प्रकारे 9 आवरणांचं असं हे श्रीयंत्र बनतं आणि इतक्या लेयर्स, इतके आवरण, इतकी चक्रा, वेगळ्या चक्रांची नावं याला दिलेली आहेत. एक एक आवरण आपल्या शरीरातील चक्रांशी संबंधित आहेत आणि सगळी आवरणं मिळून पूर्ण श्रीयंत्र मिळून 112 देवतांचा संबंध, 112 देवता कुठे ना कुठे इथे विराजमान झालेला आपल्याला इथे यंत्रावरती बघायला मिळतात. नमस्कार मंडळी, संस्कृती आणि विचार या माझ्या चॅनलवर आज परत एकदा मी तुमच्या समोर येते. तंत्र, मंत्र आणि यंत्र हे 3 सनातन धर्मातले असे शब्द आहेत ज्यांना शब्द न म्हणता मी किल्ल्या असं म्हणेन, कारण त्या किल्ल्या ब्रह्मांडातील गूढ शक्तींना उघडणाऱ्या कुलपाच्या आहेत. आज आपण अशाच एका यंत्राविषयी बोलणार आहोत. यंत्र म्हणजे काय हो? काही भौमितिक आकार, रचना, चित्र किंवा आकृती ज्याच्यामध्ये ऊर्जेचा वास असतो, किंवा जसं ॲटॉमिक सेंटर असतं ना, तशी ही यंत्र अशी ऊर्जेची सेंटर्स आहेत. त्याच्या इष्टदेवतेचं जर तुम्ही स्मरण केलं, सेवा केली, साधना केली, तर त्या यंत्रा थ्रू आपण त्या इष्टदेवतेला कनेक्ट होऊ शकतो. असे हे यंत्र अतिशय महत्त्वाचं काम करतात आध्यात्मिक मार्गामध्ये. आज आपल्याकडे महाडिक मॅडम आल्या आहेत आणि त्या आपल्याला श्रीयंत्राविषयी माहिती देणार आहेत. नमस्ते मॅडम. नमस्कार नमस्कार नमस्कार. जय गुरुदेव. प्रार्थनेने सुरुवात करूयात आजच्या आपण ह्या व्याख्यानाची. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. श्रीयंत्र बघा, श्रीयंत्र ह्याच्यामध्ये आपल्याला ना 2 शब्द सापडतात, श्री आणि दुसरा आहे तो यंत्र. ह्या दोघांच्या एकत्रित आणण्याने असा एक शब्द बनलाय श्रीयंत्र. श्रीचा अर्थ काय होतो आपल्या सगळ्यांना माहितीये. श्री म्हणजे काय? तर उच्च, शुभ्र, देवी, सरस्वती, लक्ष्मी, गरिमा असू शकते अजून त्याचा अर्थ, समृद्धी पण आहे त्याचा अर्थ, एक श्रेष्ठ, एक शक्ती, असे कितीतरी अर्थ आपल्याकडे श्रीचे आपण काढतो आणि त्या अनुषंगानं श्री हा शब्द वापरला जातो. आणि श्रीयंत्रामध्ये दुसरा एक येतो शब्द, तो म्हणजे यंत्र. यंत्र म्हणजे काय? आजकालच्या जगामध्ये आपल्याला माहिती आहे यंत्र म्हणजे मशीन, की वेगवेगळ्या काही फॉर्म्युलेस असतात, काही तसे गिअर्स असतात, काही आकार असतात, त्यानुसार काहीतरी मशीन एक बनतं. आणि ते मशीन आपण का बनवतो? तर त्यातनं आपल्याला काहीतरी प्रोडक्ट हवं असतं. त्यामुळे मशीन बनवायचं त्या प्रोडक्टच्या अनुषंगाने. तुम्हाला जसं प्रोडक्ट हवंय तसं आपल्याला मशीन बनवायला पाहिजे. आणि मग त्या मशीन बनवल्यानंतर त्यात एक वेगळा त्यासाठी लागणारा एक फॉर्म्युला आपल्याला फीड करावा लागतो. म्हणजे मशीन तो फॉर्म्युला फीड करणं आणि मग त्यातनं आपल्याला हवं ते प्रोडक्ट मिळतं. आता इथे जसं मॅडमने आता सांगितलं की श्री यंत्राबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर हे यंत्र आहे कशाचं? श्री. श्री म्हणजे जसं आपण आता वेगवेगळे अर्थ बघितले, तर हे सगळ्या गोष्टी देणारं यंत्र आहे, म्हणून त्याला श्रीयंत्र म्हटलं जातं. आता ह्या यंत्राला अनेक नावं आपल्या ग्रंथांमध्ये बघायला मिळतात. जसं सगळ्या यंत्रांचा राजा ह्याला म्हटलं जातं, ह्याला महामेरू यंत्र म्हटलं जातं, श्रीचक्र म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या नावांनी आपल्याला हे श्रीयंत्र बघायला मिळतं. जसं मॅडमने सांगितलं की आपल्याकडे तंत्र, मंत्र, यंत्र ह्या आपल्या सगळ्या वैदिक आध्यात्मिक जो काही खजिना आहे त्याच्या खजिन्याच्या चाव्यात ह्या सगळ्या. आपल्या भारतीय वैदिक शास्त्रामध्ये सुद्धा यंत्रशास्त्र म्हणून ह्या एका विषयावर खूप लिखाण झालेलं आहे. खूप मोठी ग्रंथसंपदा आपल्याला यंत्रशास्त्रावरती आधारित बघायला मिळते, ज्याच्यामध्ये लिंगपुराण आहे, रावण संहिता आहे, यंत्रसंहिता आहे, तंत्रसमुच्चय आहे, मंत्रमहोदधी आहे. इतक्या साऱ्या ग्रंथसंपदेमध्ये जर आपल्याला यंत्रांबद्दल माहिती सांगितलेली आहे, म्हणजे ही यंत्र जी आध्यात्मिक कामासाठी आपल्याला मदत करतात
त्या यंत्रांचा आपल्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग करून घेता येतो. आणि त्यातीलच एक ज्याच्याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत ते म्हणजे आहे श्रीयंत्र. थोडक्यात ह्या सगळ्याचा एक गाभा सांगायचा असा तो म्हणजे यंत्र हे एक असं विज्ञान आहे ज्याला आपण प्राचीन तंत्रज्ञान म्हणू शकतो, जे आपल्या जीवनात असणाऱ्या विविध पैलू, विविध गोष्टी, विविध गरजा सुलभ करण्यासाठी किंवा समृद्ध करण्यासाठी त्याचा आपल्याला वापर होतो. खूप छान सांगितलं. श्रीयंत्र म्हणजे काय हा प्रश्नाचं विचारायच्या आधीच ताईंनी इतकं छान उत्तर दिलंय. माझा दुसरा प्रश्न असा आहे की श्रीयंत्राला धनसंपत्ती किंवा समृद्धीचं प्रतीक मानतात, तर ते कसं? बरोबर. जसं मी आता सांगितलं की ह्या श्रीयंत्र ह्या शब्दामध्ये 2 शब्द येतात, श्री आणि यंत्र. श्रीयंत्र ही एक अशी भौमितिक आकार आहे की त्या आकारामध्ये अशी काही एनर्जी अट्रॅक्ट करायची ताकद आहे आणि ज्या एनर्जीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. आता उदाहरण बघायचं झालं तर आपल्याकडे विविध प्रकारची यंत्र आहेत की जसं तांत्रिक आहेत, आध्यात्मिक आहेत, काही धार्मिक आहेत, नैसर्गिक आहेत, काही संख्या यंत्र सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, काही वास्तूची यंत्र पण आहेत. पण आपली गरज काय? तर आपल्या गरजेनुसार, आपल्या उद्देशानुसार आपल्याला यंत्राची निवड करायची असते. आता तुम्ही सांगितलं की श्रीयंत्र कशासाठी, तर धन संपत्तीसाठी आपल्याला ह्याचा उपयोग कसा होतो. तर खरं बघायला गेलं तर फक्तच धनसंपत्ती नाहीये. जेव्हा आपण श्रीयंत्राच्या उपयोगाबद्दल किंवा आध्यात्मिक भाषा जर बघायला गेली तर श्रीयंत्राच्या उपासनेच्या फलश्रुतीबद्दल जर आपण विचार करू तर ब्रह्मांड पुराणातला 3रा अध्याय हा पूर्णपणे श्रीयंत्रेच्या उपासनेच्या फलश्रुतीबद्दल लिहिलेला. त्या ब्रह्मांड पुराणातला तो 3रा अध्याय जो आहे तो जवळजवळ 86 श्लोकांचा, म्हणजे 86 श्लोकां इतपत श्रीयंत्राची फलश्रुती आपल्याला तिथे बघायला मिळते. म्हणजे फक्त धनसंपत्तीच नाही तर बाकीच्या अनेक गोष्टी आपल्याला हे श्रीयंत्र देतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर ब्रह्मांड पुराणातलं जे आहे 3रा अध्याय त्यातल्या काही फलश्रुतीमधल्या काही महत्वाच्या ज्या मला वाटतात की त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या फलश्रुतीमधला पहिला श्लोकाचा अर्थ असा आहे की ह्या उपासनेसाठी जे काही स्तोत्रमंत्र आपण म्हणतो ती स्तोत्रमंत्र ना पूर्वी कधी झाली नाहीयेत आणि ह्यापुढे कधी होणार नाहीत अशा प्रकारची ह्यांनी ह्या उपासनेसाठी स्तोत्रमंत्र लिहून ठेवलेली आहेत. ह्या स्तोत्र पठनामुळे किंवा ह्या उपासनेमुळे सर्व व्याधींचं शमन होतं. म्हणजे आपल्याला आरोग्य तर मिळणारच आहे, परंतु त्याच्या बरोबरीनच सर्व प्रकारचे वैभव वाढवण्यासाठी आपल्याला ह्याची साधना, श्रीयंत्राची उपासना मदत करते. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं धनसंपत्ती तर आलीच, पण त्याच्या अनुषंगाने अजून काय आहे तर फक्त धनसंपत्ती नाही, मानसिक स्थैर्य ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपल्याला मिळतं, आरोग्य पण आपल्याला मिळतं. इथे तर बघा 3रा श्लोक जो आहे फलश्रुतीचा तो सांगतो की ह्या यंत्राच्या उपासनेनं अकाली येणारा मृत्यू टळतो आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. म्हणजे मला असं वाटतं की धनसंपत्ती श्रीयंत्राच्या उपासनेमध्ये हे 2nd प्रायोरिटीला असलं पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी इथेच श्लोक सांगतात की तुमचं आरोग्य जपायचं काम, तुम्हाला दीर्घायुष्य द्यायचं काम काय करत असेल. सगळ्यात मोठी धनसंपदा आजकाल आरोग्यच आहे. अगदी. आणि त्याच्यामुळेच आपलं आरोग्य, आणि इतकं सुंदर लिहिलंय की तुम्हाला दीर्घायुष्यच मिळते असा श्लोक स्पष्ट इथं लिहिलेला आहे. पुन्हा त्यांनी इथे आपल्याला दिलंय की ह्या सगळ्या श्रीयंत्राची उपासना जो कोणी करत असेल त्याला काय प्राप्ती होते. फलश्रुतीतला एक श्लोक सांगतो की श्री गंगा स्नानाचं किंवा अन्य साऱ्या पवित्र तीर्थांमध्ये असंख्य वेळा स्नान केल्याचं पुण्य कशाने मिळत असेल तर श्रीयंत्राच्या उपासनेने मिळतं. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला समजा एक कल्पना येऊन जाते की ह्याची उपासना आपल्याला किती उच्च कोटीच्या गोष्टी देते. अगदी खरंय, अगदी खरंय. अजून काही फलश्रुतीमधले वाचून दाखवण्यासारखे जर सुंदर काही आपल्यासाठीचे फायदे म्हणत असाल तर एक अगदी छान जो मला नेहमी आवडतो आणि मी लोकांना नेहमी सांगते ते म्हणजे एखाद्या निर्जल वाळवंटाच्या प्रदेशामध्ये आपण जर विहिरी खोदल्या, एक विहीर नाही तर कित्येक विहिरी खोदण्याने आणि दुष्काळामध्ये रोज कोटी कोटी लोकांना जेवण घालण्याने जे काही पुण्य मिळणार आहे ते पुण्य तुम्हाला श्रीयंत्राच्या उपासनेला मिळणार.
इतक्या उच्च कोटीची फलश्रुती आपल्याला ह्या ब्रह्मांड पुराणामध्ये दिलेली मिळते. आणि म्हणूनच इथे इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला इच्छित वस्तू प्रदान करणारी गोष्ट आहे ही हे यंत्र. जे काही तुम्हाला हवंय, जे जे मागाल, जो जे वांछील ते ते देण्याची ताकद ह्या यंत्रामध्ये आहे. म्हणून ह्या यंत्राला यंत्रराज म्हटलं जातं. आणि आपण फक्त धनसंपत्तीसाठीच अडकलो ह्या यंत्रामध्ये, की श्रीयंत्र म्हणजे फक्त पैसा देणारं यंत्र आहे किंवा धनसंपत्ती देणारं यंत्र आहे. पण नाही, तुम्ही जे जे मागाल ना ते ते द्यायची ताकद ह्या यंत्रामध्ये आहे. श्रीयंत्रात म्हणजे काय याच्याबद्दल तुम्ही खूप छान पहिलाच प्रश्न सांगितला. तर आता मला दुसरा प्रश्न असा आहे की याची शास्त्रशुद्ध रचना कशी असते? अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण कुठल्याही यंत्राबद्दल हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण ते जर माहीत असेल तर आपण तशा प्रकारचं यंत्र मार्केटमध्ये किंवा बाजारात जाऊन घेऊन येऊ शकतो. आपल्याला त्याबद्दल काहीच माहीत नसेल तर मात्र आपली तिथे फसवणूक होण्याचं चान्सेस जास्त वाढू शकतात. श्रीयंत्राबद्दल म्हणाल तर आपल्याला मार्केटमध्ये असंख्य प्रकारची श्रीयंत्र बघायला मिळतात. पण ती खरंच ती श्रीयंत्र आहेत का की जशी शास्त्रात सांगितलेली आहे, का फक्त हे असं काहीतरी आकार दिसतोय म्हणून आपण त्याला श्रीयंत्र म्हणायचं? तर नाही. त्याची रचना जर आपण शास्त्रशुद्ध पद्धतीची रचना जर समजून घेतली तर आपल्याला नक्कीच श्रीयंत्र जे काही मार्केटमध्ये आहे, बाजारात काय आहे आणि खरं श्रीयंत्र कसं असलं पाहिजे ह्याची नक्कीच आपल्याला ओळख तिथे चांगली होऊ शकते. आता बघा, हे असा आकार दिसतो म्हणून हे श्रीयंत्र आहे का? तर नाही. आता असा आकार खूप ठिकाणी बघायला मिळतो. तर श्रीयंत्राच्या रचनेबद्दल म्हणाल तर हे एक आध्यात्मिक यंत्र आहे. पण ह्या यंत्रामध्ये ना अनेक भौमितिक आकार इथे दिसतात. हे बघा, इथे हा एक आकार आहे, ह्याला भद्रासनाचा आकार म्हटलं जातं. हा जो सगळ्यात शेवटी दिसतो तो. नंतर गोल आहेत, पुन्हा ह्या पाकळ्या आहेत, इथे काही पाकळ्या दिसतात, त्रिकोण दिसतात, हे खूप सारे त्रिकोण इथे एकत्र, आणि हा एक इथे छोटासा बिंदू. म्हणजे बघा, गोल भद्रासनाचा आकार किंवा चौकोन ज्याला म्हणू शकतो, गोल आहे, कमळ पाकळी ज्याला म्हणू आपण, आणि वरती त्रिकोण, अनेक त्रिकोण, अनेक बिंदू, अशा वेगळ्या वेगळ्या आकारांना एकत्र करून एक विशिष्ट कॉम्बिनेशन इथे तयार झालेलं आहे ना, एक विशिष्ट संरचना इथे तयार झाली आहे. आणि ती कॉम्बिनेशन अशा पद्धतीने इथे तयार केलंय आपल्या शास्त्रामध्ये की जे एक विश्वातली किंवा ब्रह्मांडातली एक विशिष्ट ऊर्जा खेचून आणणार आपल्यासाठी आणि ती आपल्याला देण्याचं काम करणार. आपण नेहमी म्हणतो ना, ब्रह्मांडी ते पिंडी आणि पिंडी ते ब्रह्मांडी. ब्रह्मांडातली ऊर्जा आणून द्यायचं काम हे म्हणजे ओढायचं काम. ह्या सगळे आकार जेव्हा एकत्र येतात तेव्हाच ते होतात. त्यामुळे यंत्राचा रचना, यंत्राचा आकार खूप महत्वाचा भाग आहे श्रीयंत्राच्या बाबतीतला. आता त्याच्या रचनेबद्दल म्हणाल तर जसं मी आता सांगितलं की ह्या यंत्रामध्ये किंवा श्रीयंत्रामध्ये अनेक भौमितिक आकार आहेत. आपल्या शास्त्रामध्ये, यंत्रशास्त्रामध्ये ह्या प्रत्येक आकाराचं एक महत्व सांगितलंय की जसं पाहते ते भूपूर आहे, ह्याला हे भूपूर म्हटलं जातं. हे जे भूपूर आहेत हे भद्रासनाच्या आकारामध्ये दिसतात, त्यांचं काम काय? तर त्यांचं काम आहे संरक्षण देणं. कंपाऊंड सारखं यंत्राच्या बाजूला ते दिसतंय की नाही, ते त्याला भूपूर म्हटलं जातं. त्याच्यावरती आपल्याला हा गोल दिसतोय. हा जो गोल आहे, सर्कल किंवा गोल ज्याला आपण म्हणतो, ते पूर्णत्व प्रदान करतं, एक चिरंतन ऊर्जा आपल्याला द्यायचं काम करतं. त्यानंतर त्याच्यामध्ये येतात ही दलं, म्हणजे हे कमळाच्या पाकळ्या, ज्या इथे 16 पण आहेत, इथे 8 पण आहेत. तर ह्या आपल्याला काय आहेत, एक सौंदर्य किंवा एक कृपादृष्टी ज्याला आपण म्हणू शकतो, ते देण्याचं काम कोण करतं? तर ही कमळाच्या पाकळ्या आपल्याला करतात. आणि नंतर येतो तो आपल्याला येतात ते त्रिकोण. खूप सारे त्रिकोण आपल्याला या यंत्रामध्ये इथे दिसतात. तर त्रिकोण म्हणजे काय? तर त्रिकोण म्हणजे आपल्याला इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती प्रदान करण्यासाठी लागणारी ऊर्जा, एनर्जी, ज्याला आपण अग्नितत्व म्हणू शकतो, ते तत्व म्हणजे त्रिकोण. याचा अर्थ काय होतो? तर तुमच्याकडे इच्छाशक्ती असली पाहिजे, ज्ञानशक्ती असली पाहिजे आणि एखादी क्रिया करण्यासाठी क्रियाशक्ती पण असली पाहिजे, तरच ती गोष्ट परिपूर्ण झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि सर्वात छोटा जो आपल्या इथे दिसतो बिंदू, हा बिंदू म्हणजे एक मूळ निर्मितीचं स्थान किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की पूर्ण यंत्राच्या ऊर्जेचे केंद्रीकरण, एक कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट ज्याला आपण म्हणू शकतो, तो म्हणजे हा बिंदू. म्हणजे अशा प्रकारे हा चौकोन, त्रिकोण, गोल,
भद्रासनाचा आकार, अष्टदल, अशा सगळ्या गोष्टी एकत्र येऊन एका विशिष्ट रचनेमध्ये, म्हणजे ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, अशा पद्धतीने हे जेव्हा कॉम्बिनेशन आपण इथे बघतो तेव्हा ते श्रीयंत्र बनतं. ह्याची जर आपण सखोल रचना आतमध्ये जाऊन बघायचं जर म्हटलं तर त्याच्यासाठी सुरुवात करूयात आपण त्या सगळ्यात खालच्या ह्या आवरणापासून. ह्या खालच्या जे आवरण आहे त्या आवरणाला भूपूर म्हटलं जातं. हे जे त्याचा भद्रासनाचा आकार जो आहे तो भूपूर. हा भद्राचा आकार भूपूर आपल्यासाठी संरक्षणाचं काम करतं. आणि त्याच्यावरचा हा गोल, हा इथे 3 भूपूर आणि 3 गोल दिसतात. हे दोन्ही थर बनून श्रीयंत्राच्या एक आवरण बनतं, ज्या आवरणाला म्हटलं जातं त्रैलोक्य मोहन चक्र. आणि हे त्रैलोक्य मोहन चक्र आपल्या शरीरातील मूलाधार तत्वाशी निगडित आहे किंवा मूलाधार तत्वाला कनेक्ट करतं. इथे देवी ललिता त्रिपुर सुंदरी ह्या 2 आवरणामध्ये की नाही प्रगट योगिनी नावाने स्थित आहे. तिथे विराजमान झालेली आपल्याला बघायला मिळते. प्रगट योगिनी म्हणजे आपल्याला जे जे हवे ते सगळं प्रगट करणारी, देणारी, प्रदान करणारी अशी जी देवी तिथे आहे. ह्या 2 आवरणांमध्ये मिळून 30 देवता वास करतात. म्हणजे 30 प्रकारच्या देवता, 30 प्रकारच्या शक्ती घेऊन ह्या दोन आवरणांमध्ये विराजमान झालेल्या आपल्याला बघायला मिळतात, ज्या आपल्यासाठी प्रगट योगिनी नावाने तिथे बसलेल्या आहेत. ह्या 2 आवरणानंतर यंत्राचं हे 2 मिळून एक आवरण. ह्याला आता दुसरं आवरण आपण म्हणतो. हे जे दुसरं आवरण आहे जे हे आहेत हे पाकळ्यांसारखं, ह्या 16 पाकळ्याचं जे आवरण दिसतं ह्याला म्हटलं जातं सर्व आशा परिपूरक चक्र. नावच सांगते बर का की सगळ्या आशा परिपूर्ण करणारं असं हे चक्र. ह्या आवरणामध्ये देवी ललिता त्रिपुर सुंदरी गुप्त योगिनी नावाने स्थित आहे. वेगवेगळ्या आवरणाला वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत त्याच्याप्रमाणे. आणि इथे तिच्या ह्या 16 आवरणामध्ये जवळजवळ 17 वेगळ्या वेगळ्या देवता वास करतात, ज्या देवतांची नावं आकर्षणी नावाने येतात. शब्द आकर्षणी, बुद्ध आकर्षणी, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये त्या त्या गोष्टी आकर्षित करण्याचं काम ह्या देवता करतात. म्हणून ह्यांना तिथे आकर्षणी नाव दिलेलं आहे. आणि ह्या 17 देवता तिथे वास करतात. ह्या देवतांना म्हणाल तर आपला मूलाधार चक्राच्या वरती एक मायनर चक्र असतं, एक सूक्ष्म चक्र. त्या चक्राचा संबंध आपल्याला ह्या सर्व आशा परिपूरक चक्राशी बघायला मिळतो, तिथे दिसतो आपला तिथे तो. त्यानंतर येतात ह्या ज्या पिवळ्या पाकळ्या दिसतात सुंदर अशा, त्या 8 पाकळ्या ह्या यंत्रामध्ये आहेत, ह्या श्रीयंत्रामध्ये आहेत. आणि ह्या 8 पाकळ्यांच्या ह्या तिसऱ्या आवरणाला म्हटलं जातं सर्व संक्षोभण चक्र. ह्या आवरणामध्ये मा ललिता त्रिपुर सुंदरी गुप्ततर योगिनी नावाने स्थित आहे. गुप्ततर योगिनी म्हणजे अजून काहीतरी रहस्यमय, अजून काहीतरी गुप्त अशा सगळ्या गोष्टी प्रदान करण्यासाठी तिच्याबरोबर तिथे आणखी 9 देवता वास करतात, ज्यांची नावं अनंग ह्या शब्दाने तिथे येतात. अनंग कुसुमे असं तिथे आपल्याला बघायला मिळतं. तर अशा प्रकारे हे तिसरं जे आवरण आहे 8 पाकळ्यांचं त्याला सर्व संक्षोभण चक्र असं तिथे म्हटलं जातं. तिसऱ्या आवरणानंतर येतं हे 4थं आवरण, जिथे हे हिरव्या रंगाचे त्रिकोण जे आहेत ते 14 त्रिकोणांचं मिळून हे 4थं आवरण बनतं, ज्या आवरणाला म्हटलं जातं सर्व सौभाग्यदायक चक्र. किती सुंदर नाव आहेत बघा. आणि त्या नावातनच आपल्याला लक्षात येतं की ते आवरण आपल्याला काय काय देणार आहे. सर्व संपत्ती, सर्व सौभाग्य प्रदान करण्यासाठीच काम त्या आवरणाचं आहे. आणि त्या 4थ्या आवरणामध्ये 15 देवतांचा वास आपल्याला बघायला मिळतो. आणि त्या 15 देवतांची नावं सुद्धा सर्व ह्या शब्दांनी चालू होतात. म्हणजे सर्व गोष्टी प्रदान करणाऱ्या देवता, तर त्या 15 देवता इथे वास करतात, ज्यांना आपण संप्रदाय योगिनी असं म्हणू शकतो. आणि अशा ह्या देवता ह्या सर्व सौभाग्यदायक चक्रामध्ये आपल्याला इथे बघायला मिळतात. पुढे जेव्हा आपण जाऊ, हे 4 झालं, हे 5वं आवरण. निळ्या रंगाचं जे त्रिकोण दिसतात, ह्या निळ्या रंगाचे 10 त्रिकोण बनून हे यंत्राचं 5वं आवरण बनतं, ज्याला म्हटलं जातं सर्वार्थ साधक चक्र.
ज्याचं मुख्य काम आहे की विद्या आणि सिद्धी प्राप्ती देणं. हे जे आपलं जे चक्र आहे, सर्वार्थ साधक चक्र, हे आपल्या शरीरातील मणिपूर चक्राशी कनेक्ट झालेलं आहे. मणिपूर चक्राशी संबंध ह्याचा आपल्याला बघायला मिळतो. आणि इथे 11 देवतांचा वास आहे, जिथे मा ललिता त्रिपुर सुंदरी कुलोत्तीर्ण योगिनी नावाने स्थित झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि इथे सुद्धा अगदी ह्या देवतांप्रमाणेच इथल्या देवतांची नावं सुद्धा आपल्याला सर्व ह्या नावाने चालू झालेली तिथे बघायला मिळतात. श्रीयंत्राला किती आवरणं आहेत तर 9. आतापर्यंत आपण हे 5वं आवरण बघितलं. आता 6व्या आवरणामध्ये जेव्हा जाऊ तेव्हा हे 6वं आवरण म्हणजे हे जे आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 10 त्रिकोण बघायला मिळतात. हा थोडासा फेंट रंग दिसतो ते जांभळा. हे 10 त्रिकोणाचं जे आवरण बनतं ते 6वं आवरण, ज्याला नाव आहे सर्व रक्षाकर. सर्व रक्षाकर चक्र किंवा सर्व रक्षाकर आवरण. नावातच सगळं आलंय. सगळ्या प्रकारच्या रक्षा देण्याचं काम इथे स्थित असणाऱ्या देवता आपल्यासाठी करतात. ह्या देवता 11 देवता इथे वास करतात आणि ह्या देवता आपल्यासाठी सगळ्या गोष्टींचं रक्षण करण्याचं काम आपण त्यांना दिलेलं आहे. हे जे 6वं आवरण आहे हे आपल्या अनाहत चक्राशी त्याचा संबंध आपल्याला तिथे बघायला मिळतो. आणि मा ललिता त्रिपुर सुंदरी इथे निगर्भ योगिनी अशा सुंदर नावाने तिथे वास करते ह्या सर्व रक्षाकर चक्रामध्ये. त्यानंतर 7वं जे आवरण येतं तर 7व्या आवरणामध्ये आपल्याला 8 त्रिकोण दिसतात. हे जे आहेत डार्क थोडेसे 8 त्रिकोण. त्या आवरणाचं नाव बघा काय तर सर्व रोग हरा चक्र. सगळ्या रोगांचा नाश करायचं काम तिथे असणाऱ्या देवता आपल्यासाठी करणार आहेत. तिथे 9 देवतांचा वास आहे, ज्या रहस्य योगिनी नावाने तिथे स्थित आहेत आणि त्या आपल्या शरीरातील विशुद्धी चक्राशी त्याचा संबंध आपल्याला तिथे बघायला मिळतो. आणि आता जे आहे 8वं आवरण म्हणजे हा फक्त एक त्रिकोण, हा जो मध्ये दिसतो जो अधोगामी खाली जाणारा त्रिकोण आहे. आणि हे बाकीचे त्रिकोण हे ऊर्ध्वगामी वरती जाणारे बघितले. हा अधोगामी एकच त्रिकोण आपल्याला तिथे दिसतो. ज्या त्रिकोणामुळे एक आवरण बनलं आहे त्या आवरणाला म्हटलं जातं सर्व सिद्धी प्रद चक्र. सर्व प्रकारच्या सिद्धी देण्याचं काम हे चक्र, हे आवरण आपल्यासाठी करतं. हे आवरण आपल्या आज्ञाचक्राशी संबंधित आहे. आणि इथं देवी ललिता त्रिपुर सुंदरी अतिरहस्य योगिनी नावाने स्थित आहे आणि तिच्या तिथे 8 देवता वास करतात. आणि अगदी सांगायला छान वाटतं इथे की त्या 8 देवता ज्या इथे या पूर्ण एका त्रिकोणावर वास करतात त्या देवतांची नावं ना त्यांनी हातामध्ये धरलेले काही वाद्य किंवा काही शस्त्र त्याच्यावर नाहीत. जसं बाणिनी, चापिनी, अंकुशिनी अशी सुंदर नावं आपल्याला इथल्या ह्या 8 देवतांची बघायला मिळतात. याचा अर्थ पूर्ण शक्ती घेऊन त्या देवता तिथे विराजमान झालेल्या आहेत. आणि सर्वात शेवटी जे 9वं आवरण येतं पूर्ण श्रीयंत्राचं ते म्हणजे हा त्याचा मूळ बिंदू, ज्याला आपण केंद्रबिंदू म्हणतो. तो केंद्रबिंदू ज्या आवरणाचं नाव आहे सर्व आनंदमय चक्र. सगळ्या प्रकारचा आनंद देण्याचं काम कोण करत असेल तर याचा हा बिंदू करतो, ज्याचा संबंध आपल्या 7 चक्रातील सहस्त्रधार चक्राबरोबर तिथे झालेला बघायला मिळतो. आणि इथं देवी परापर रहस्य योगिनी म्हणजे सगळ्या रहस्यांच्या परे जे रहस्य आहे ते देणारी ह्या नावाने इथे ती विराजमान झालेली आहे. आणि हे असं सर्व आनंदमय चक्र आपल्या सगळ्या मनोकामनापूर्ती, सगळी सुख समृद्धी, सगळं शांती देण्याचं काम आपल्याला हे चक्र करतं. म्हणजे ही जी काय आपण 9 आवरणं बघितली श्रीयंत्राची, ह्या 9 आवरणांमध्ये मिळून 112 देवतांचा वास आहे. आणि 112 देवता आपल्याला जे जे हवंय ते प्रदान करण्यासाठी या यंत्रावरती विराजमान झाल्यात. म्हणूनच ह्या यंत्राला यंत्रराज म्हटलेलं आहे, महायंत्र म्हटलेलं आहे. ह्या यंत्राच्या ह्या रचनेबद्दल, ह्यातील देवतांच्या स्थानांबद्दल सुंदर प्रकारे आपल्याला जर कुठे वाचन किंवा संदर्भ मिळत असेल तर सौंदर्य लहरी नावाचा ग्रंथ आहे, जिथे आपल्याला सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर प्रकारे लिहिलेल्या
बघायला मिळतात. अशा प्रकारे हे भौमितिक आकाराने परिपूर्ण किंवा परफेक्ट असणारं श्रीयंत्र जर असेल तरच ते यंत्र शास्त्रशुद्ध आहे असं आपण म्हणतो. आणि जर असं यंत्र आपल्यापाशी आलं आणि आपण जी उपासना म्हणजे काही स्तोत्र मंत्र आपण जर जसे सांगितले शास्त्रात ते जर त्याच्यासमोर बसून व्यवस्थित त्याची उपासना केली गेली तर नक्कीच आपल्याला सांगितलेल्या प्रमाणे जसे फलश्रुतीमध्ये सांगितलेत तसेच त्या सगळ्या गोष्टी आपल्याला यंत्र प्रदान करतं हे मात्र नक्की. यंत्रावरती जर आपल्याला ह्या देवतेची सखोल रचना बघायची असेल तर आपल्याला हे 9 आवरण इथे छान दिसतात. ती जर आपण समजून घेऊयात. ह्या खाली ज्या सगळ्या 3 पायऱ्या दिसतात ज्याला भूपूर म्हटलं आहे, चौकोनी जे आकार त्याला भूपूर आहे, भद्रासनाचा आकार आहे खरं तर तो. तर हे 3 भूपूर आणि हे 3 गोल असे एकूण ज्या 6 पायऱ्या आहेत ह्या 6 पायऱ्या मिळून एक आवरण बनतं ज्याला म्हटलं जातं त्रैलोक्य मोहन चक्र. हे पूर्णच्या पूर्ण जे आहे हे त्रैलोक्य मोहन चक्र. ह्याच्यावरती ह्या पाकळ्या दिसतात बघा छान. ह्या पूर्ण ज्या पाकळ्या आहेत ह्या 16. ह्या पाकळ्यांचा आकडा आहे 16. ह्या 16 पाकळ्यांचं जे चक्र येतं ज्याला दुसरं आवरण आपण म्हणतो श्रीयंत्राचं ते आहे सर्व आशा परिपूरक चक्र. त्यानंतर येतात ह्या परत पाकळ्याच आहेत बघा वरती छान, पण ह्या ना 8 पाकळ्या आहेत. अशा मस्त गोल दिसतात 8 पाकळ्या आहेत. ह्या 8 पाकळ्यांचं ह्या यंत्राचं तिसरं आवरण बनतं ज्याला म्हटलं जातं सर्व संक्षोभन चक्र. ह्यानंतर 4थ्या नंबरचं जे आवरण इथे आपल्याला यंत्रावरती बघायला मिळतं तिथून सुरू होते ते सगळे त्रिकोण. ह्या त्रिकोणांचं जे पहिलं आवरण आहे ज्याच्यामध्ये 14 त्रिकोण आपल्याला बघायला मिळतात. पूर्ण आवरणामधला 4था नंबरचं आवरण ज्याच्यामध्ये 14 त्रिकोणांनी एकत्र बनून हे 4थ्या नंबरचं आवरण बनतं ज्याला म्हटलं जातं सर्व सौभाग्यदायक चक्र. त्यानंतर येतं ते 5व्या नंबरचं आवरण ते सुद्धा त्रिकोणांचंच बनलं आहे ज्याच्यामध्ये 10 त्रिकोण आहेत ज्याला म्हटलं जातं सर्वार्थ साधक चक्र. त्यानंतर 6वं आवरण जे आहे ते सुद्धा त्रिकोणांचंच आहे ज्याला म्हटलं जातं इथे 10 त्रिकोण येतात सर्व रक्षाकर चक्र. 7वं आवरण जे आहे त्याच्यामध्ये 8 त्रिकोण बघायला मिळतात. हे जे आहेत 8 त्रिकोण सगळीकडे त्या 8 त्रिकोणांचं जे आवरण बनतं त्याला म्हटलं जातं सर्व रोग हरा चक्र. हे 8 त्रिकोणांचं एक 7वं आवरण बनलं. आणि नंतर 8वं आवरण जे बनतं ते आहे तुमचा हा मेन वरचा जो त्रिकोण हा एकच दिसतोय सिंगल एकटा त्रिकोण जो आहे त्या त्रिकोणाचं हे 8वं आवरण आहे पूर्ण श्रीयंत्राचं ज्याला म्हटलं जातं सर्व सिद्धिप्रद चक्र. आणि सर्वात शेवटी 9वं आवरण जे बनतं ह्या श्रीचक्राचं श्रीयंत्राचं तो म्हणजे हा तसा केंद्रबिंदू. हा केंद्रबिंदू म्हणजे सर्व आनंदमय चक्र. अशा प्रकारे 9 आवरणांचं असं हे श्रीयंत्र बनतं. आणि इतक्या लेयर्स इतके आवरण इतकी चक्रा वेगळ्या चक्रांची नावं याला दिलेली आहेत. एक आवरण आपल्या शरीरातील चक्रांशी संबंधित आहेत आणि सगळी आवरणं मिळून पूर्ण श्रीयंत्र मिळून 112 देवतांचा संबंध 112 देवता कुठे ना कुठे इथे विराजमान झालेला आपल्याला इथे यंत्रावरती बघायला मिळतात. अशी ही रचना एक सखोल रचना आपण म्हणू शकतो श्रीयंत्राची इथे आपण आता पाहिली. वास्तुशास्त्र आणि श्रीयंत्र यांचा कसा संबंध आहे? वास्तुशास्त्र आणि श्रीयंत्र जसं मी आता सांगितलं की तुम्हाला जे जे लागणार आहे जे जे मागाल ते सगळं देण्याची ताकद ह्या यंत्रामध्ये आहे. आपण जसं आता त्याची रचना समजावून घेतली सगळी त्या रचनेमध्ये जसं आपण पाहिलं की ह्या यंत्रावरती 112 देवतांचा वास आहे. आणि 112 देवता आपल्या सनातन धर्मांमध्ये खूप देवता आहेत. आणि ह्या देवतांना आपण असं वेगळं वेगळं का बरं विभागणी केली किंवा कॅटेगरायझेशन आपण त्याचं का केलं असं वेगळ्या कॅटेगरीमध्ये का घातलंय कारण त्यांचं वेगळं वेगळं काम आहे किंवा ती प्रत्येक एक देवता एकेका वेगवेगळ्या तत्वाशी जुडलेली असते. आता ह्या यंत्रावरती जर 112 देवता वास करतात तर प्रत्येक देवता काही ना काहीतरी काम तर करत असेल काही ना काहीतरी तिचं तत्व आहेच आहे आणि ते तत्व आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही गोष्टींसाठी मदत करतं. आता वास्तुशास्त्रामध्ये म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं आहे की वास्तुशास्त्रामध्ये मुख्य काय आत्ताच्या घडीला बघाल तर काही वास्तुदोष तयार होतात घर बांधल्यानंतर किंवा फ्लॅट घेतल्यानंतर आपण आणि ते वास्तु दोषाचं निराकरण करण्यासाठी एकतर आपण तो फ्लॅट तोडफोड नाही करू शकत किंवा घर काय पाडून परत बांधू नाही शकत.
तर अशा वेळेला काय, तर अशा वेळेला ती वास्तूमध्ये जी काही दोषांमुळे निगेटिव्हिटी तयार झालेली आहे, ज्याचा त्रास आपल्याला तिथे होतो, ज्याला आपण वास्तू दोषाचा त्रास असं म्हणतो, तर ती निगेटिव्हिटी जी आहे, ती निगेटिव्हिटी किंवा तो दोष आपण कमी नाही करू शकणार आहे, कारण ती वास्तू आपण पाडणार नाहीये किंवा ती वास्तू तोडून फोडून काही वेगळी बनवणार नाहीये. त्यामुळे त्याची निगेटिव्हिटी तेवढीच राहणार आहे. पण त्या निगेटिव्हिटीचा प्रभाव आपल्यावर व्हायला नको, म्हणून आपण त्याच्यासमोर काही पॉझिटिव्ह गोष्टी वाढवल्या तर आपल्याला त्याचा दोष तो कमी करता येतो. मग हे पॉझिटिव्ह गोष्टी वाढवण्यामधलं एक आध्यात्मिक साधन म्हणजे श्रीयंत्र आहे, की ज्याच्यामध्ये ज्या काही देवता वास करतात त्या आपल्याला त्या दोषांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला मदत करतात. म्हणून श्रीयंत्राची उपासना प्रत्येक घरामध्ये करायला सांगितलेली आहे, कारण प्रत्येक घरात येणं कारणाने काही ना काही वास्तुदोष तयार होत असतात. मग ते फक्त स्ट्रक्चरल मधले नाही, म्हणजे जो काही आपला फ्लॅट बांधलाय त्यातले नसतात. कदाचित राहणाऱ्या माणसांमुळे काही दोष तयार होत असतील, काही इंटेरियरमुळे काही दोष तयार होत असतील, काही कलर्समुळे काही दोष तयार होत असतील. तर अशा वेगळ्या वेगळ्या दोषांचे इफेक्ट, परिणाम आपल्यावरती व्हायला नको, म्हणून ही उपासना आपण वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येकाला सजेस्ट करतो की श्रीयंत्राची उपासना करा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक, एक पॉझिटिव्ह एनर्जी, ऊर्जा येईल, जेणेकरून त्या दोषांचे परिणाम तुमच्यावरती होणार नाही.